आता बघूया की वाय इज नॉर्मलायझेशन यूज, नॉर्मलायझेशन का वापरले जाते. असं समजा की ए आय मॉडेल एक शर्यत आहे, ए आय मॉडेल असं समजा. जर असं असेल तर समजा एक शर्यतीत धावणारे जे स्पर्धक आहेत त्यातला एखादा स्पर्धक जर पुढून धावत असेल, 50 मीटर पुढून धावत असेल, तर तो सहजच जिंकेल. कारण तो जास्त वेगवान आहे म्हणून का नाही, तर त्याला एक अनड्यू ॲडव्हान्टेज मिळाला आहे कारण तो पुढून धावत आहे. याचा अर्थ आपलं जे अंदाज आहेत ते चुकणार आहेत, जे ए आय मॉडेलचे जे अंदाज आहेत ते चुकणार आहेत. जर नॉर्मलायझेशन अप्लाय केलं नाही तर ए आय मॉडेलमधले मोठे आकडे लहान आकड्यांच्या पुढे धावू लागतात, त्यांचं वर्चस्व निर्माण होतं आणि त्यानुसार निर्णय घेतले जातात, ते कधीकधी चुकतात. त्यामुळे नॉर्मलायझेशन फार महत्त्वाचं आहे. नॉर्मलायझेशन वापरल्यामुळे आपण काय करतो ते जर ह्याचंच उदाहरण घेतलं तर नॉर्मलायझेशन वापरल्यामुळे आपण सर्व आकडे हे आपण सुरुवातीला एकाच पातळीवरती जिथून स्पर्धा सुरू होणार आहे तिथे आणतो. त्यामुळे आपले निर्णय बरोबर होतात. तर नॉर्मलायझेशन हे का वापरले जाते? नॉर्मलायझेशन वापरल्यामुळे ए आयची अचूकता, ॲक्युरेसी वाढते, ते योग्य प्रकारे शिकते, योग्य प्रकारे ट्रेंड होते आणि पक्षपातपणा, बायास होत नाही. बायस न झाल्यामुळे त्याचे जे निर्णय आहेत ते योग्य प्रकारे घेतले जातात. आकड्यांचा योग्य वापर करून योग्य निर्णय घेण्यासाठी नॉर्मलायझेशन वापरले जाते.